नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाटा ह्याच्यापासून खमंग असे पापड। खायला एकदम खुसखुशीत लागतात। तुम्ही कच्चे खा किंवा तळून खा। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। एक जाड बुडाची कढई आपल्याला गॅसवरती गरम करायला ठेवायची आहे आणि गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा आपल्याला भाजण्यासाठी ठेवायचा आहे। गॅस एकदम कमी करून साबुदाणा कंटिन्यू हलवत राहायचं, कारण की कढई गरम झाली की साबुदाणा बुडाला चिटकायची शक्यता असते, त्याच्यामुळे कंटिन्यू त्याला हलवत राहायचं। हे बघू शकता, साबुदाणा असा फुलायला सुरुवात झाला की आपण समजून जायचं की आपला साबुदाणा आता चांगला भाजून झालेला आहे। आता आपण ह्याला थंड करण्यासाठी थोड्या वेळ ठेवून देऊयात। साबुदाणा थंड होईपर्यंत आपण इथे बटाटे उकडून घेणार आहोत। हे मी 2 किलो बटाटे घेतले आहेत। बटाटे एकदम फ्रेश आहेत आणि ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। त्याच्या आधी मी बटाटे हे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आहे। चला तर आता आपण त्याला शिजायला टाकूयात। एक कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बतईच्या साहाय्याने उभे काप करून आपल्याला बटाटे शिजायला टाकायचे आहेत। ह्याच्यामुळे बटाटे एकदम व्यवस्थित शिजले जातात। अख्खे बटाटे शिजायला टाकू नका, ते मध्ये कच्चे राहिले जातात। आपल्याला या पापड्यांसाठी बटाटे एकदम व्यवस्थित शिजलेले हवे आहेत, नाहीतर हाताला पापड्या चिटकल्या जातात किंवा मेन कापडाला पापड्या चिटकल्या जातात। त्याच्यामुळे बटाटे चांगले शिजवून घेऊयात। चला तर आता आपण सगळ्या बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत। ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि ह्या कुकरच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत। चला तर आता आपण ह्याची साल काढून बघूयात। हे बघा, इझिली साल निघते, म्हणजे आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत। असे बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। चला तर आता आपण सगळ्यांची साल काढून घेऊयात। हे बघू शकता, आता सगळे बटाटे उकडून झालेले आहेत। अशा प्रकारे बटाटे शिजले पाहिजेत की इझिली हाताने देखील ते मॅश झाले पाहिजेत। आता आपल्याला एक अशा प्रकारे स्टीलचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही अशी पुरणाची चाळणी ठेवून घ्यायची आहे, जे की सगळ्यांच्या घरी इझिली उपलब्ध असते। आणि त्याच्यावरती असं बटाटा ठेवून मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला मॅश करून घ्यायचं आहे। याच्यामुळे काय होतं ना, सारण आपलं एकसारखं बनलं जातं। त्याच्यामुळे ह्या चाळणीतूनच हे सगळं आपण मिश्रण काढून घेत आहोत। हे तुम्ही बघू शकता, हे मिश्रण असं एकदम मऊसुरूक व्हायला पाहिजे। चला तर आपण आता सगळे बटाटे ह्याच्यामधून मॅश करून घेऊयात। आता हे सगळे बटाटे आपले मॅश करून झालेले आहेत। आता जो हा आपण थंड करायला ठेवलेला साबू थंड झालेला आहे आणि आपण त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याची बारीक अशी पूड तयार करून घेणार आहोत। हे साबू भाजल्यामुळे मिक्सरमधून इझिली निघला जातो। चला तर आता पूड करून घेऊयात। आता ही बघू शकता तुम्ही, एकदम बारीक असं साबुदाणा आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। कधीही वाळवणाचे पदार्थ करताना लाल तिखटाचा यूज करू नका, कारण की ज्यावेळेस तुम्ही पापडी खाताल त्यावेळेस ठसका लागेल, त्याच्यामुळे कधीही हिरवी मिरची यूज करायची। आता हे जे आपण मॅश करून घेतलेलं मिश्रण आहे, त्याच्यामध्ये जो मिक्सरमधून काढून घेतलेला साबू आहे तो टाकून घेऊयात। त्याचबरोबर जो आता आपण मिरच्याचा ठेसा बनवला आहे तो देखील त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। ह्याच्यामध्ये मीठ कमी प्रमाणात टाका, कारण आपले पापड वाळून झाले की ते जास्त खारट लागतात, त्याच्यामुळे मीठ जरा कमी प्रमाणात यूज करा। आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर चला तर आता आपण ह्याचे गोळे बनवून घेऊयात। त्याच्या आधी हे मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून मी थोडंसं साजूक तूप हाताला लावून घेतलेलं आहे। जास्त लावायचं नाही, नाहीतर नंतर पापडांचा खूप वास येतो। कमी प्रमाणात हाताला तूप लावून घ्यायचं आणि असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। चला तर आता आपण सगळ्याचे गोळे बनवून घेऊयात। सगळे गोळे बनवून झालेले आहेत। चला तर आता आपण ह्याचे पापड करायला घेऊयात।
आता इथे मी चटई अंथरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती हे असं प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे. ह्या पापड्या प्लास्टिकवरतीच टाकायच्या म्हणजे इझिली निघल्या जातात. आणि पापड करण्यासाठी मी हे प्लास्टिक घेतलेलं आहे. आणि पापड बनवण्यासाठी हे एक मशीन आहे माझ्याकडे. इझिली कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला ही उपलब्ध होऊन जाईल. त्याच्यावरती हे असं प्लास्टिक ठेवायचं आहे आणि त्याला मी आधी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. जास्त तुपाचा वापर करू नका. आणि हे दुसरं प्लास्टिक त्याच्यावरून टाकून घेऊन ही मशीन अशी प्रेस करायची. एकदम छान पापड होतात ह्याच्यामध्ये. हे बघा, एकदम असे गोल गरगरीत पापड तयार होतात आणि आपण त्याला थोडंसं तूप लावल्यामुळे ते इझिली निघतात देखील. बघू शकता तुम्ही आता हे व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि प्लास्टिकवरती टाकून घ्यायचे. किती गोल झालेले आहेत पापड बघा. प्लास्टिकवर टाकून असं हाताने त्याच्यावरती फिरवून घ्यायचं. इझिली पापड निघतात. बघू शकता आता हे मी सगळे पापड घालून तयार झालेले आहेत. ह्याला आपण 1-2 दिवस ऊन द्यायचं आहे. वाळल्यानंतर पापड असे दिसतात. एकदम खमंग होतात. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटू लवकरच. बाय.